यांना खरं तर संविधानाचं पुस्तक जे दाखवण्याचं नाट्य प्रचंड जे झालं काल, ते संविधानाचं पुस्तक नव्हतं, तर ते संविधानाचं कवर असलेलं कवर पेज होतं. आतमध्ये मात्र काही पानं नव्हते, ते सगळे कोरे होती. मी अशा वृत्तीचा, अशा घटनांचा आणि अशा दुतोंडी लोकांचा, अशा दोहऱ्या चरित्राच्या नेत्यांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो. इंदिरा गांधी जेव्हा सत्तेत आली 1975 मध्ये 42वी घटना दुरुस्ती केली. 42व्या घटना दुरुस्तीने तिने या देशाच्या संविधानाची प्रास्ताविकाच मुळात बदलून टाकली. संविधानाला पायदळीत उडवलं आणि आणीबाणी लावली. माध्यमांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फंडामेंटल राईट्स सगळे कुलूपबंद करण्याचं काम इंदिरा गांधींच्या कार्यकाळात झालं. की काँग्रेसनं त्यांच्या स्थापना काळापासून या देशातल्या SC, ST, OBC यांना मिळणारं आरक्षण, संवैधानिक हक्क दाबण्याचे, लुटण्याचे आणि या देशातल्या सर्वसामान्य जनतेला प्रताडित करण्याचं कामच आजवर काँग्रेसनं केलेलं आहे. उमेदवार असलेले बंटी शेळके यांच्या पॅन्टच्या मागच्या खिशात संविधानाची तीच पुस्तिका होती, हे खरं आहे. या सगळ्या लोकांच्या मनामध्ये संविधानाच्या बद्दलचं पावित्र्य, संविधानाच्या बद्दलची आस्था मुळातच नाही. आणि त्यामुळं हे नौटंकी करणारे लोक आपलं दोहरं चरित्र या माध्यमातून मांडतात. काल काँग्रेसचे नेते श्री राहुल गांधी यांची सभा सुरेश भट सभागृहामध्ये झाली. ही सभा खरं तर काँग्रेसनं करावी अशी अपेक्षा होती, परंतु ती सभा काँग्रेसच्याच लोकांनी मात्र OBC युवा मंच अशा बॅनरखाली घेतली. आणि ह्या सभेला आम्हाला प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे पत्रकार बांधवांना त्या ठिकाणी प्रवेश वर्जित करण्यात आला होता. खरं तर काँग्रेसचं हे दोहरं चरित्र आहे. इंदिरा गांधी जेव्हा सत्तेत आली 1975 मध्ये 42वी घटना दुरुस्ती केली. 42व्या घटना दुरुस्तीने तिने या देशाच्या संविधानाची प्रास्ताविकाच मुळात बदलून टाकली. 1975 मध्ये संविधानाला पायदळीत उडवलं आणि आणीबाणी लावली. माध्यमांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फंडामेंटल राईट्स सगळे कुलूपबंद करण्याचं काम इंदिरा गांधींच्या कार्यकाळात झालं. आम्ही पुढे आलो. राजीव गांधींनी शहाबानोच्या प्रकरणामध्ये न्यायालयाने दिलेला निकाल संविधान दुरुस्तीने फेटाळला, बदलून टाकला आणि मुस्लिम पर्सनल लॉ स्वीकारला गेला. राहुल गांधी अमेरिकेसारख्या देशात जातात आणि या देशाचा दुर्दैवाने विरोधी पक्षनेता असलेला हा माणूस अमेरिकेच्या जॉर्जटाउन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करताना ज्या पद्धतीच्या आरक्षणाला विरोध त्यांनी दाखवला, हे सर्वविदित आणि त्रिकालबाधित सत्य आहे की काँग्रेसनं त्यांच्या स्थापना काळापासून या देशातल्या SC, ST, OBC यांना मिळणारं आरक्षण, संवैधानिक हक्क दाबण्याचे, लुटण्याचे आणि या देशातल्या सर्वसामान्य जनतेला प्रताडित करण्याचं कामच आजवर काँग्रेसनं केलेलं आहे. यांना खरं तर संविधानाचं पुस्तक जे दाखवण्याचं नाट्य प्रचंड जे झालं काल, ते संविधानाचं पुस्तक नव्हतं, तर ते संविधानाचं कवर असलेलं कवर पेज होतं. आतमध्ये मात्र काही पानं नव्हते, ते सगळे कोरे होती. हे तुमच्याच माध्यमातल्या तुमच्याच काही मित्रांनी ते आतल्या इथल्या लोकांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. मी अशा वृत्तीचा, अशा घटनांचा आणि अशा दुतोंडी लोकांचा, अशा दोहऱ्या चरित्राच्या नेत्यांचा
भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांना मी आव्हान देतो आपल्या माध्यमातून, जर त्यांच्यात हिंमत असेल तर काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यानं आमच्या समोर येऊन संविधान आणि आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी. कारण त्यांनी वेळोवेळी संविधानाची प्रतारणा केलेली आहे, आरक्षणाचा हक्क मारण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळं अशा लोकांना अशा पद्धतीचं नाट्य करण्याची गरज आता आलेली आहे. कारण पुढे निवडणुका आहेत. काल राहुल गांधींच्या भाषणामध्ये किंवा त्यांची जी बॉडी लँग्वेज होती त्यामधला आत्मविश्वास संपलेला दिसला. ते बॅकफूटवर आलेले आहेत. त्यांना कळून चुकलेले आहे की काही झालं तरी महाराष्ट्रामध्ये निवडणूक जिंकता येणार नाही, अशाच पद्धतीची त्यांच्या शरीराची भाषा होती. आणि त्यामुळं हे जे संविधानाचं वाचवण्याचं रक्षणाचं नाटक करणारी ही काँग्रेसची दोऱ्या चरित्राची दुतोंडी चेहऱ्याची काँग्रेसची मंडळी, यांना कुठलंही नाक संविधानाचं घेण्याबद्दलचं राहिलेलं नाही. मी आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की अशा दोहऱ्या चरित्राच्या माणसांना तुम्ही काल उघडं पाडलंच आहे, परंतु पुन्हा एकदा आमची भारतीय जनता पक्षाची भूमिका या देशभरातल्या लोकांच्या पर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचती व्हावी, म्हणून आमची ही आजची पत्रपरिषद आहे. धन्यवाद. संविधानाचं होतं आणि बाकी सगळं कोरे पान होते. हा संविधानाचा एक अपमान आहे. दुसरा प्रश्न होता की एअरपोर्टवरून जेव्हा सगळे राहुल गांधी निघाले, त्याच्यासोबत काँग्रेसचे मध्यचे उमेदवार बंटी शेळके यांनी चक्क मागे पॅन्टाच्या मागे तीच संविधानाची प्रत ठेवून हा संविधानाचा अपमान करणारी हे कृत्य नव्हे का? निश्चितच. हे बघा, ज्या संविधानाचं पुस्तक त्यांनी दाखवलेलं आहे ते भारतीय संविधानाचं पुस्तक नाही. त्यांचा अजेंडा छुपा आहे. त्यांना नेमकं काय दाखवायचं होतं? लाल रंगातलं पुस्तक दाखवून कोणाला कोणत्या पद्धतीच्या चेतना निर्माण करायच्या होत्या याबद्दल देखील शंका माझ्या मनात निश्चितच आहेत. आणि त्यामुळे हा संविधानाचा अपमान आहेच, त्याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. त्याच पद्धतीनं तुम्ही जे म्हणालात की मध्य नागपूरचे आमदार असलेले बंटी शेळके, उमेदवार असलेले बंटी शेळके यांच्या पॅन्टच्या मागच्या खिशात संविधानाची तीच पुस्तिका होती, हे खरं आहे. या सगळ्या लोकांच्या मनामध्ये संविधानाच्या बद्दलचं पावित्र्य, संविधानाच्या बद्दलची आस्था मुळातच नाही. आणि त्यामुळं हे नौटंकी करणारे लोक आपलं दोहरं चरित्र या माध्यमातून मांडतात. मी त्यांच्या या संविधानाच्या अपमान करण्याच्या कृतीचा तीव्र शब्दात निंदा करतो आणि आपल्या माध्यमातून पुन्हा मी आवाहन करतो की या शहरातल्या आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी देखील आता या संदर्भाने पुढे येऊन बोललं पाहिजे. नाहीतर दिसेल असं की काही लोक त्या भट सभागृहाच्या आतमध्ये आपल्या वेगळ्या पद्धतीच्या ॲडजस्टमेंट्स, आपल्या वेगळ्या पद्धतीच्या कृतींना अंजाम देण्याचा प्रयत्न करतील. ते देखील होऊ नये. मी काँग्रेसच्या या कृतीचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. अशा प्रकारे जर संविधानाचा अपमान होत असेल, संविधानाला जर लक्षात ठेवलं जात असेल तर अशा व्यक्तींवरती काय कारवाई होणार, जेणेकरून पुढे चालून असं होणार नाही आपल्या देशामध्ये? मला ही गोष्ट आपल्या माध्यमातून सांगायची आहे की निवडणुकांना आम्ही सामोरं जात आहोत. या देशातल्या जनतेचं न्यायालय हे सर्वोच्च आहे. शेवटी याचा निवाडा आणि निर्णय जनतेने घ्यायचा आहे. मी जनतेच्या कोर्टात ही बाजू आणि आपल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आम्ही जनतेच्या कोर्टात जात आहोत. जनतेनेच त्याचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. आयुष्यभर तोडमोड करणाऱ्या लोकांनी त्या संविधानाचा देखील अपमान केलेला आहे आणि त्यांना नेमक्या या रंगाच्या पुस्तकाचं कव्हर पेज दाखवून समाजातल्या कोणत्या वर्गाला डिवचण्याचं किंवा चेतवण्याचं आव्हान द्यायचं होतं, तो माझा देखील प्रश्न आहे. त्याचं उत्तर काँग्रेसच्या लोकांनी दिलं पाहिजे. पूज्य बाबा साहब का अस्तित्व और व्यक्तिमत्व ही कांग्रेस को मान्य नहीं था. यह तो उनकी मजबूरी रही कि बाबा साहब ने दिया हुआ संविधान उनको स्वीकारना पड़ा. अब उनके मन में क्या है इसका जवाब भी उन्होंने ही देना चाहिए. वह क्या दर्शाना चाहते थे, क्या बताना चाहते थे, इसका जवाब हम नहीं कांग्रेस ने देना चाहिए और ये सवाल लोगों ने उनको पूछना चाहिए. धर्मपद हो जे लाल
कलरच्या याच्यामध्ये संविधानाचं कव्हर होतं. त्यांनी असं दर्शवलेलं आहे की संविधान धोक्यामध्ये आहे म्हणून लाल कलरचं त्यांनी कव्हर दिलं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि अर्बन नक्सलाईट म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की त्यांच्या सभेमध्ये अर्बन नक्सलाईट होते. यावर तुमचं काय मत? हे बघा, लाल कव्हर जे आहे संविधान धोक्यात आहे असा इशारा त्यांनी दिला. हे अत्यंत हास्यास्पद आहे. जर तुम्हाला संविधान दाखवायचं आहे तर ज्या खऱ्या संविधानाचं प्रतिकात्मक असेल तेच तुम्हाला दाखवलं पाहिजे. आता जर परमपूज्य बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांना दाखवायचं आहे तर आणखी इतराच्या कोणाच्या फोटोला दाखवून चालणार नाही, तर मला बाबासाहेबांचाच फोटो लोकांना दाखवावा लागेल. तेव्हा ही अत्यंत चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. ही चिंता या देशातल्या सुबुद्ध नागरिकांनी करावी अशी माझी अपेक्षा आहे. सर, विधानसभा माननीय दुसऱ्या प्रश्नाचं यांचं उत्तर देतो. माननीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे गृहमंत्री आहेत. ते मुख्यमंत्री देखील 2014 ते 2019 होते. त्यांना सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडे जे काही फिडिंग आहे ते निश्चितपणानं या राज्याच्या साठीचं धोक्याची गोष्ट आहे, धोक्याची सूचना आहे. त्याचा विचार देखील लोकांनी केला पाहिजे. आणि अर्बन नक्सल ही टर्म आहे. जर समजा त्या पद्धतीच्या अडचणी असतील तर त्या निश्चितच गृहमंत्री साहेबांकडे म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडे ती माहिती उपलब्ध आहे. तेव्हा आता सर्वसामान्य जनतेने अशा वक्तव्यांपासून किंवा अशा विषयांपासून स्वतःला वाचवलं पाहिजे. हे देखील माझं आवाहन मी तुमच्या माध्यमातून करतो. विधानसभा का ये जो चुनाव है, महामोदी ने महाराष्ट्र में जो विकास किया है उन मुद्दों को लेके जनता के सामने जाएगा या कलर को लेके सामने जाएगा, क्या कहना चाहते हैं? यही तो हमारा सवाल है. हम इस देश के राज्य के 14 करोड़ जनता को और 9 करोड़ 70 लाख मतदाताओं से पूछना चाहते हैं कि महायुति ने, देखिए 2014 से 2019 तक भारतीय जनता पार्टी की देवेंद्र जी फडणवीस इनके मुख्यमंत्री पद के अंदर में जो सरकार ने काम किया, और उसके बाद में अभी के लास्ट वाले 2.5 साल में देवेंद्र जी फडणवीस, एकनाथ जी शिंदे साहब, इनके अजित दादा पवार जी, इनके नेतृत्व में जो काम हुआ है, यह 2.5 साल बनाम उद्धव ठाकरे जी के 2.5 साल अगर इसकी तुलना करेंगे तो शायद जवाब आपको मिल जाएगा. यह राज्य इंफ्रास्ट्रक्चर की दृष्टि से, उद्योग की दृष्टि से हर प्रगति की ओर यह चल पड़ा है. जीडीपी भी आज हमारा 13.3% है और उद्योग में सबसे पहले क्रमांक पर अभी 2.5 साल में महाराष्ट्र आया हुआ है. यह अधिकृत आंकड़ेवारी है. हमने जो जिन योजनाओं को अंजाम दिया है, फिर वो लाडली बहन रहे, लाड़का भाऊ रहे, उद्योग की दृष्टि से रहे, नौकरी जॉब क्रिएशन की दृष्टि से रहे, इंफ्रास्ट्रक्चर की दृष्टि से रहे, एजुकेशनल इंस्टीट्यूशंस का प्रमाण जो बढ़ा हुआ दिख रहा है महाराष्ट्र में, विशेष रूप से नागपुर विदर्भ में भी वो दृष्टि से रहे, हम प्रगति के पथ की ओर अग्रसर है. लोगों ने यह सोचना चाहिए कि जो प्रगति करेंगे उनके पीछे ही जाना चाहिए. अब जिस प्रकार से लोग, जिस प्रकार का लुभावन, जिस प्रकार से कॉन्स्टिट्यूशन की बात करना, धोखे में होने की बात करना, यह बरगलाने वाली जो साजिश है ये नाकाम होगी और इसके पीछे लोगों ने नहीं जाना चाहिए. यह भी आह्वान मेरा आपके माध्यम से इस राज्य के जनता से निश्चित रहेगा.